Hello friends, today we are going to see some of the remaining points in our third unit. तिसऱ्या युनिटमध्ये आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये काही जे पॉईंट्स प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण कवर केले दॅट वी विल कवर इन दिस थिअरी लेक्चरमध्ये आपण ते पॉईंट कवर करणार आहोत. सो व्हेरी बेसिक थिंग दॅट वी हॅव सीन इज रायटिंग अ शेल स्क्रिप्ट. आपण बघितलं हाऊ टू राईट अ शेल स्क्रिप्ट अँड हाऊ टू रन अ शेल स्क्रिप्ट. In the practical session I have shown you how to write a shell script and how to run that shell script. So all shell scripts would have the extension .sh. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जी आपण शेल स्क्रिप्ट लिहित असतो त्या शेल स्क्रिप्टचं एक्सटेन्शन जे आहे ते .sh म्हणजे त्या फाईलचं एक्सटेन्शन आपण .sh असं असतंय. What is mean by sh? तर it is called as shell, shell, shell. But it is been constructed by shebang constructor. shebang नावाचा एक कन्स्ट्रक्टर आहे, त्याचा यूज करून जो शेल स्क्रिप्ट आहे ती आपली एक्झिक्यूट केल्या जाते. सो फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर हॅश एक्सक्लेमेटरी मार्क बिन आणि sh. सो दिस इज वन एक्झाम्पल ऑफ shebang कन्स्ट्रक्टर. आता याच्यामध्ये बघितलं तर हॅश म्हणजे काय, तर इट इज अ सिम्बॉल हॅश विच हॅज बीन यूज अँड द एक्सक्लेमेटरी मार्क इज अ बँग, त्याला बँग असं म्हटलं जातं आहे. सो इट इज कॉल्ड एज shebang कन्स्ट्रक्ट. आपण जनरली बघतो की एक एक्झाम्पल बघितलं तर दॅट बिन बॅशमध्ये जाऊन आपण काय करतो, वी आर writing some commands like pwd ls and it will be executed. जो आपला जो हेडर पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण हा कन्स्ट्रक्ट अगोदर त्या ठिकाणी लिहितो अँड वी आर रायटिंग सम कमांड्स अँड वी आर गोइंग टू एक्झिक्यूट दॅट कमांड. सो हाऊ टू रन अ शेल स्क्रिप्ट. आपल्याला माहिती आहे की वी विल राईट सम शेल स्क्रिप्ट, सम कोड into one file and we will have to save that file with the extension of .sh and we can run that file. Suppose जर एखादं हॅश आपण जर एक्झाम्पल बघितलं तर हॅश माय फर्स्ट स्क्रिप्ट इज अ कमेंट लाईन. त्याच्यामध्ये एक कमेंट आपण दिली, फर्स्ट स्क्रिप्ट आहे. इको नावाची एक कमांड आपण यूज केली. वी हॅव यूज इको कमांड अँड in that echo command we have written that what is your name. जो आपला नाव आहे तो आपण रीड केला आहे. पर्सन नावाचा एक व्हेरिएबल यूज केला आपण आणि दॅट नेम हॅज बीन कॉपीड इन टू दॅट पर्सन व्हेरिएबल अँड इको हॅलो आणि $पर्सन आपण केलं आहे. ज्या वेळेला आउटपुट आपल्याला मिळणार आहे त्यावेळेला हॅलो इको हॅलो $पर्सन इज अ व्हेरिएबल दॅट वी हॅव यूज. whatever the value written by the user that will be printed onto the output. तर इथं here is an example of running a shell script. आपल्याकडं त्याला रन केलं आहे आपण .sh त्या फाईलला अँड व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क आला आहे, आशिष लिहिलं आहे, हॅलो आशिष त्या ठिकाणी प्रिंट झालं आहे. सो इट इज व्हेरी इझी. दिस इज व्हेरी बेसिक थिंग दॅट वी हॅव सीन इन द प्रॅक्टिकल सेशन. सो महत्त्वाचं म्हणजे व्हेरिएबल नेम्स आहे त्याच्यामध्ये. शेल स्क्रिप्टमध्ये बऱ्याच जे व्हेरिएबल्स आपण यूज करतो त्याच्यामध्ये व्हेरिएबल नेम्सचा यूज केला जातो, पण इट इज सम ऑफ द टाईप म्हणजे एक प्रकारचे ते व्हेरिएबल्स असले पाहिजे. सो इट कॅन कंटेन ओनली द लेटर्स A to Z. इट इज एदर दे आर स्मॉल A to Z और कॅपिटल A to Z और द नंबर्स किंवा नंबर्स असले पाहिजे 0 to 9 और द अंडरस्कोर कॅरेक्टर. अंडरस्कोर कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे इथं दाखवल्याप्रमाणे अंडरस्कोर कॅरेक्टर. ओनली दिस सिम्बॉल्स कॅन बी यूज दिस व्हेरिएबल ॲज अ व्हेरिएबल नेम्स. हे फक्त आपण व्हेरिएबल नेम्स म्हणून यूज करतो. आयदर जे बाकीचे सिम्बॉल्स वगैरे आहेत दॅट वी कॅन नॉट यूज ॲज अ व्हेरिएबल नेम. So by convention Unix shell variable will have their names in upper case. जनरली त्याचं कन्व्हेन्शन अप्पर केसमध्ये केलं जातं आहे. काही एक्झाम्पल आहेत आपल्यासमोर. अंडरस्कोर आली, टोकन अंडरस्कोर ए, व्हॅर अंडरस्कोर 1, व्हॅर अंडरस्कोर 2. सो सच टाईप ऑफ व्हेरिएबल नेम्स दॅट
you can use in shell scripting. So next is defining variable. As you are all aware that how we can define a variable. Variable name is equal to variable value. ज्या बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये आपण जसं यूज केला जातो व्हेरिएबल डिफाईन कसं केलं जातं, on the same line the variable can be defined in shell script. For example, name is equal to Ashish in the double quotes. So variable of these types are called as scalar variable आपण याला म्हणतो. Scalar variable can hold only one value at a time. एकच value at a time तो variable होल्ड करू शकतो. इट कॅन नॉट होल्ड multiple values. सो एक एक्झाम्पल आहे आपल्यासमोर, व्हॅर 1 इज इक्वल टू आशिष, व्हॅर 2 इज इक्वल टू 100. सो दॅट in this way we can define a variable. Now the accessing a variable, आपल्याला माहिती आहे हाऊ टू ॲक्सेस अ व्हेरिएबल. डॉलर साईन आपण त्या ठिकाणी वापरतो. जर वेळेला नेम इज इक्वल टू आशिष असेल तर इको जर आपल्याला करायचं, त्याला प्रिंट करायचं त्या व्हेरिएबलला, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला जर प्रिंट करायची तर वी कॅन यूज अ डॉलर बिफोर दॅट व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलच्या अगोदर आपण एक प्रिफिक्स डॉलर सिम्बॉलचा वापर करतो. इन द एक्झाम्पल नेम इज इक्वल टू आशिष, इको डॉलर नेम, त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळाली आशिष. So this is a very basic part, how to write a shell script, how to define a variable, how to give the value, how to assign a value to the variable. So this is some of the basic things are there in the writing and running a shell script. So this is all for today. So we will see some further part in next lecture. So thank you all.